तुमचे वडील मोठे, 269 किलोमीटर लांबीचं भिताड, 11.5 फूट उंची, 4.5 फूट रुंदी, भरीव सोन्याचं. किती अब्ज टन सोनं असेल त्याच्यात. त्याच्यातला 2 फुटाचा जर कोपरा कापला आणि एका तालुक्यात वाटला तर त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची मायवेली. फक्त 2 फुटाचा कोपरा, 2 फुटाचा. हे पूर्वेकडचं भिताड सांगतोय, फक्त पूर्वेकडची भिंत. एवढी तुमची वडील श्रीमंत, प्रभावशाली, अधिकार मोठा, नाही वाचू शकले तुम्हाला. ऐकून घेत होतं ते कापलेलं डोकं. डोकं कापलेलं होतं नवऱ्याचं, ताटात बोलायला. तुमचा एक काका काय सात्विक होता, पण त्या सात्विक काकानं जिंकला आणि प्रभू रामचंद्राचा पक्ष धरला. त्याचं नाव बिभीषण. तुमचा एक काका किती बलाढ्यशाली होता, त्याला खाला 37 खंड्याचं अन्न एका टायमाला लागत होतं. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे बरे. 4-5 पुस्तकं शिकलेला म्हणील गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का. अरे तू पुराण वाचणं सुमळ्या, आमचं काहीच की. तू विठाला विठाला अतिशोक्ती अलंकार मला वर्गात गुरुजी शिकवायचे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. दमडीचं तेल किती येत असेल याचा मुद्दा पुढे बघायचा. दमडीचं तेल आहे, सासूबाईनं नाणं केलं, मामाजीनं शेंडीला लावलंय आणि ठेवलेलं पात्र लांडोरीच्या पायानं सांडलं. लांडोरी म्हणजे मोराची बायको. पाय किती मोठा असेल. मग मोराच्या पायानं सांडलेल्या तेलात हत्ती वाहून जात असतो का. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे. अतिशोक्ती अलंकार अलंकार आहे. तसं रामायणातले काही प्रभेद आहेत. एवढा मोठा तुमचा काका पण तुम्हाला वाचिलं नाही. मधले बऱ्याच काही तिने गोष्टी बोलत राहिली सुलोचना, पण एक वाक्य ती म्हटली, मालक एक माहिती आहे, माझे वडील जर असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते खत 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 हसलं. तू हत्त बापान काटा काढामले मग तुझ्याच वडिलांनी मला मारलंय. ऐकल्याबरोबर लक्ष्मणाच्या डोक्यातला घाम गळ्यात आलाय. अरे ह्याला मी मारलंय, मग हिचा बाप मी कस काय. अंतरज्ञानानं लक्षात घेतलं तर लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहेत आणि सुलोचना शेषाची कन्या आहे. शेषाची कन्या आहे सुलोचना. मग लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, बसू द्या बसू द्या, जा बसू द्या बसू द्या बस. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं आपण जावई मारला. दिनमुद्रेनं प्रभू रामचंद्राकडे पाहिलं. प्रभू रामचंद्राने विचारलं, लखन कळालं तू कोणाला मारलंस. होय. काय इच्छा आहे तुझी. प्रभू झालं गेलं गंगेल मिळालं, पण मुलगी विधवा केल्याचं पाप डोक्यावर पडते देवा. जावाई उठवा लागते. काय हरकत नाही. ह्या दोघांची चर्चा चालली जावाई उठवायचा. एका वानरानं ऐकली आणि वानरानं मारुतीरायला नमूद केलं, पवन सुता आपल्या मालकाचा डाव बदलला म्हणले. काय आता लोक रावणाचं त्याचं कट्टर विरोध होतं, आता त्याचे नाते निघलेत म्हणले. किती मारलं रे आपल्याला राक्षस आहे ना हनुमंता. एवढा मार खाल्ला रे आपण राक्षसायचा, तरी रामाचंच नाव घेत होतो. आणि आज ते राम रावणाला मिळालाय. मारुतीराय म्हणले तुम्ही कोणता राम म्हणायले. श्रीराम. अरे कोण श्रीराम. रामचंद्र. कोण रामचंद्र. मारुतीराय होते ते. विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय. निष्कलंक संन्याशी. कोण राम. वानर म्हणले दशरथ नंदन कौशल्यानंदन श्रीराम. काय बोलता म्हणे मूर्खासारखं. रावणाच्या पक्षात कसे मिळते. गेल्यावर कळत असते म्हणले. चल तिथं. मारुतीराय नवल सांगायलो. नवल नवल नवल. मारुतीराय प्रभू रामचंद्राकडे आले.
आणि प्रभू रामचंद्रांना विचारलं, रामचंद्र प्रभू स्वामी मालक इंद्रजित उठवायचा आहे? हो. कशा करता? हनुमंता तुला माहित नाही, इंद्रजित आमचा जावाई आहे, सुलोचना आमची मुलगी आहे आणि मुलीचं कुंकू पुसणं पाप लागतं, याच्याकरता उठवायचं आहे. तर मारुतीराय होते. मारुतीरायने सांगितलं इंद्रजित तुमचा जावाई. मग रावण कोण झाला? इवाई. मग रावणाची सीता कोण होती? विन. संक मराठवाडी भाषेत. मग इवायाने इनीला पळून नेत असतेत का? वाक्य कठीण वाटलं असेल तुम्हाला ऐकायला, असं का बोललाय, पण पुरावा आहे ना. यावी संबंधेषु यत्क्रियानां सवात्सल्याति जायते पूर्णायम यत्परांगिया सर्वस्थितेषु पापाग्नम भयव्याप्त जायते. किती मोठं पाप आहे परस्त्रीकडे पाहणं, त्याला तुम्ही व्याही म्हणता. प्रभू रामचंद्रानं सांगितलं हनुमंता जाऊ दे, चुका होत असतील, पण व्याही मरू दे त्याला, पण जावाई उठवावं लागते. मारुतीरायाला माहीत होतं हा अवतार यायच्या ताब्यात नाही. उड्डाण केलं, महर्षी वाल्मिकांच्या आश्रमावरचं रामायण काढलं आणि रामायणातला एक श्लोक प्रभू रामचंद्राच्या पुढं ठेवला. प्रभू रामचंद्रानं खाली मान घातली आणि लक्ष्मणजीला सांगितलं नाही उठीत आहेत. बोलिला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन मने नामा. म्हणून नवल नाही, म्हणून नवल नाही. पुढचं नवल आहे का? 4-2 कॉलेज, 10-5 शाळा, ज्यानं काढ्या त्याला शिक्षण महर्षी म्हणतात. बसा दादा. ज्यानं 4-2 कॉलेज शाळा काढल्या का त्याला शिक्षण महर्षी म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात पदव्या द्यायची जास्त आवड आहे आणि शक्यतो बऱ्यापैकी पदव्या पानचट असतात, काही लायक संपन्न पदव्या नसतात. अशा पदव्या देणारी, पदव्या घेणारी सुद्धा बरीच आपल्या महाराष्ट्रात आहेत. विश्वातला शिक्षण महर्षी एकच होऊन गेला. त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. कारण पंढरपुरातला मालक, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. ओ दादा, आता थोडीशी सावली असल्यामुळे बरं वाटायले, पण किती वेळात ऊन येईल आपल्या हातात आहे का? तुमच्या जिल्ह्यात असा माणूस आहे का 2 घंटे सावलीत ट्विन? त्याने एक टेम्पो भर पुस्तकं वाचलेली असू द्या, एक म्हणला मी एक ट्रक भर पुस्तकं वाचिले, तो त्या पुस्तकात फुकून घेतलं तरी ऊन तुझ्या हातात नाही ना. तू वाचिले असतील, तू भंगारीत पुस्तकं वाचिले ना, फार काय वाचिले असतील तर तू या पोट भरायचे वाचिले असतील. विश्वाच्या कल्याणाची पुस्तकं तू काय वाचिलीस? जगाच्या कल्याण करणारी पुस्तकं तू कुठे वाचिलीस? तू हा 5 लोकांना लिहिलेली पुस्तकं तू वाचिली असतील. करता येते आता, ऊन पाडता येते आणि ऊन पाड्याच्या नंतर सावली देता येते. तुम्ही जरा कॅनलची लोक आहेत. उगाच तिकडे कोणी तुमचा पाहुणा मित्र असेल तर तिकडे मराठवाड्यात एखादा फोन करून बघा सोयाबीनची परिस्थिती काय चालू आहे. आहे एखादा भारतात एखादा विद्वान, तो पाऊस पडून शेतकरी राजाला सुखी करील? अद्याप नाही. शेतकऱ्याला माईकवर बोलणारे खूप लोक आहेत. वा माझा शेतकरी राजा, तुला यम इतका हानीन नालाय का? नुसता माईकवर बोलवतो का? ते यमाला कळणार नाही तुला कुठं कुठं हाना होतं. नुसता माईकवर बोलवतो. मला एक म्हणायचं आहे का आपल्यात ताकद ती नाही. मग ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात येते त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि विश्वाचा बाप ज्याच्याकडे शिकायला तो किती विद्वान असेल? महर्षी सांदीपनी. नवल सांगतोय नवल. या सांदीपनींचा मुलगा समुद्र स्नान करण्याकरता गेला आणि बुडून मेला. प्रभू कृष्ण परमात्म्याचं शिक्षण आटोपलं आणि निघाले. येतो आईसाहेब, गुरुवारी येतो, ये बाळा, काही दक्षिणा काही नकोय. सांदीपनींच्या धर्मपत्नीचं दर्शन घेतलं. आईसाहेब येतोय मी, माझा झालाय पूर्ण अभ्यास, ये बाळा. पाठीवर थाप टाकली जगाच्या मालकाच्या, ये माई ये. आईसाहेब काही देऊ का? ती बाई अधिकारी होती. त्या बाईनं सांगितलं आत्तापर्यंत माझ्या पतीनं तुला काहीच मागितलं नाही आणि अशा माणसाची मी बायको आहे, तुला कशाला मागू काय? अधिकारी स्त्री होती ती. प्रभुराव भगवान कृष्ण परमात्मा निघल्याच्या नंतर पाठीमागं वळून पाहिलं तर सांदीपनींची पत्नी रडत होती.
वापस आले, डोळे पुसले. आईसाहेब का रडतात? काही नाही रे कन्हैया, मला आत्तापर्यंत रडू याच्याकरता आलं नाही. माझा मुलगा समुद्र स्नान करता करता बुडून मेला, पण मी त्याला तुझ्यात पाहत होते. तू दिसला की मला मुलगा दिसल्यासारखं वाटत होतं, पण आज तू आमच्या आश्रमाहून चाललास. मी आता कोणाला बघू, कोणात बघू रे त्याला? भगवंताच्या लक्षात आलं, बाई मागत नाही, देण्याची संधी आली. मृतपुत्र जीवविला. जावाई मारला, स्वतः मारला. मुलीचं कुंकू पुसलंय, उठवायची इच्छा झाली जावायला. मुलीचं कुंकू परत आणण्याची इच्छा झाली, नाही उठीत आलं. पारतंत्र्य. आणि 8व्या अवतारात गुरुचा पुत्र मेलेला उठिला. यालाच म्हणतात नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे. नवलच म्हणावं लागेल का नाही? बाजारात साड्या दुसऱ्याच्या बायकाला वाटल्या आणि बायकोला साडी नाही. टेम्पो भरून साड्या वाटल्या बाजारात दुसऱ्याच्या बायाला, आणि बायको 3 रंगाची साडी नेसायची. नवलच म्हणावं लागेल की नाही? जावाई उठिला नाही, मुलीचं वैधव्य मिटिलं नाही, आणि दुसऱ्याचं पोरग उठिलं. नवले पुढेच एक प्रसंग आहे. दोन नालायक जास्त मस्ताडे होते. क्षेत्र कुठलंही असू द्या, ज्या क्षेत्रात माणसं मस्ताडत आहेत का, कालांतरानं त्याचा बाप जन्माला येत असतोय. कुठलंही क्षेत्र. तो तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगतो नीतिशास्त्राचा. मागचं पाणी पुढच्या पाण्याला ढकलीत असते. मागून आलेलं पाणी पुढच्या पाण्याला ढकलीतच असते. पुढच्या पाण्यानं शहाणपणा करायचाच नाही, मला काऊन ढकललं, ते कुठं जाईन, ते तुला पुढं ढकलीन ना. खरं आणि दूषण नावाचे नालायक 2 माणसं मस्ताडे. त्रेतायुगातला प्रसंग आहे. मारायचे होते पण समुद्राच्या तळाला गेले. कसे मारायचे? एका महात्म्याला विनंती केली, महाराज समुद्र कोरडा करावा लागतोय. एका घोटातच पिऊन टाकला. एकाच म्हणे माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. महर्षी अगस्ती 1 सागर प्याला. आमचं एक पाहुणं होतं, ते म्हणलं आमचा पुतण्या 9 सागर पितोय. तो पुतण्या अगस्तीचा आजोबा असेल. हो, पण त्या अगस्तीनं 1 सागर प्याला तर त्रेतायुगापासून अजून पुराणात नाव आहे. आणि तुझ्या पुतण्यानं 9 सागर प्याल्यामुळं 40 एकर गुंठाभर ठुली नाही. आता नाशिकला गटू उचलायला, नाशिकला गटू उचलायला 9 सागर प्याल्यामुळं. त्याच्यामुळे 1च सागर प्यायला पाहिजे होता. लय तरारला तो हा पुतण्या. म्हणलं पाहुणा आमचा होता, तुमचा नाही.
अगस्तीला आमंत्रित केले, एका घोटात पिऊन टाकला. लक्ष्मी बेती अगस्तीला. ऋषरान खरदूषण मारले. कृपा कोणाची झाली माहिती? अगस्तीची. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला म्हाताऱ्याला जेवायला बोलवा. ते म्हातारं मंदिरात तांबाखू खाऊन थुकणार नव्हतं. सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही. तुम्हाला कुठं गुण आलाय? तुम्ही एकच करता फक्त, महाराजाला खपक्या पाकिट द्यायचं, त्याला श्रीमंत करायचं, आणि तुम्ही असेच बोंगाळलेले मोकळे फट. गुण येणं गरजेचं आहे. काहीतरी घ्यायला पाहिजे याच्यातलं. लाखो रुपये आपण खर्च करतो, एखाद्या बाईला गुण आला तरी सप्ताह सफल झाला सरपंच. इतक्या उन्हातानात बसत्याल, महादेवाला बेल वाहत्याल, पहाट उजाड्यापासून धार धरत्यान, आणि पप्याच्या बापाला टायमाला चहा द्यायच्या नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. मला नाही आवडत ती. जी बाई नवऱ्याची नीट सेवा करीत नाही ती देवाला किती मंजुळा वाहू द्या हो, ती राक्षसी नाही. बाईचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, मानी भ्रताराची बोली, धन्य जगिती माऊली, तिचे होता दर्शन, मिळे पोट भरी अन्न, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद तुमच्यात आहे, एवढी ताकद. महाराज घरी आला की काजू टाकून दूध देते. नवऱ्याने जेवायला म्हणली सकाळीच जेवलं होतं ना. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात गारा पडत आहेत. टकटक दिसायला तिघी जणी नवऱ्याला शिव्या देणार. तुम्ही उभ्या राहा, उभ्या राहा पटकन, मी नाव घेईन पुन्हा. नवऱ्याला शिवी देणार नालायक बाई पाहिली म्हणजे गाय कापल्या इतकं पाप लागते. उभा राय राय उभी, मी फटकन नाव घेईना. पण सरपंच तुम्हाला अडचण येईल या गोष्टीची. राहू द्या आता, तिघीला सोडून देतो एवढ्या वेळेस. त्या तिघीला म्हणल्या पटपट इकून बी 9-10 कळाल्या मला. त्याला वाटलं आपलं बी नाव घेतं काय, असे काचाटल्या ना त्या. बऱ्याच पाहिल्या मी नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या, गुच्चा हाणणाऱ्या. काय तुम्ही कीर्तनात बसून कीर्तनकार दळून बी खाल्ला तरी काय पुण्य आहे तुम्हाला? विठाला विठाला. बाईनं मालकाची सेवा करायची, मुलांना आई वडिलाची सेवा करायची. घरातल्या कमी वयातल्या बाईनं मालकाची सेवा करून सासू सासऱ्याची सेवा करायची. अशी जर बाई असेल तर तिच्या चपलाचं दर्शन घ्या. ती या महाराष्ट्राच्या मातीतली लक्ष्मी आहे, समजायचं लक्ष्मी. तुम्ही सामान्य नाहीत माझ्या माईंनो. पहिला बॉम्ब तुमच्यावर याच्याकरता टाकलाय. माझ्या वारकरी संप्रदायाने तुम्हाला डोक्यावर घेतले. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर माझ्या भारत देशाची स्त्री आहे. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातले एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. माझ्या भगवान तांदळेश्वराचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. 6 पातशाही होत्या, 6 पातशाही. त्याच्यातल्या 2 पातशाही नाव सांगत नाही. घरी गेल्यावर बघा, भेताडासारखी मोबाईल आहेत तुम्हाला खापक्या. नालायकाला चॅटिंग करी जाऊ नका, चांगलं वाची जा त्याच्यातलं. काय सांगताना वरच्या यमाला ते मग गरम सळईनं हाणते पुन्हा ते वरी गेल्यावर. त्याच्यामुळं काही भांगारे चित्र पाहत जाऊ नका, त्याच्यात चांगलं बघत जा. उद्या तुमची लेकरं तुम्हाला म्हातारपणी नीट सांभाळतील. हो, थुत्र काचाड्यात घालून कोणीकडे बघताना तो पोरं तुम्हाला नागडं करून हाणतील. हो, जसं पेरावं तसं उगत असतंय. या गहू पेरल्यावर गहू उगत असते, धामुके लावल्यावर गहू नसते उगत. घरातली ज्येष्ठ माणसं जर महादेवाच्या दर्शनाला आली तर उद्या नातू दर्शनाला येत असते. आजाच बसला तिकडे तंबाखू चोळीत दुसऱ्याची भिताडं रंगीत, नातू तर मग ते तर मग लय चांगलं रंगी तू गावच. आपण करावं तसं. फार मोठे आहात तुम्ही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप तुमच्या पोटी जन्माला आले. 12 ज्योतिर्लिंगेत शंकराचे. 6 पातशाहीपैकी 2 पातशाहीनं मंदिरं पाडले. येतो मी मुद्द्यावर पुन्हा अभंग. मला नादे लांबून एसटी आणायचा. तेल बाहेरचं ना, घरचं डिजेल असल्यावर सरळ पाहिजे. इथं देवीचं तेल देवीला आणि भूत्याला घाईला काय ताण घ्यायचा. 12 ज्योतिर्लिंग 2 पातशाहीनं पाडले.
पाळलेली मंदिरं या भारत देशात, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली तुमच्यातली एक माऊली, तिनं मंदिराचा जीर्णोद्धार केला. चंद्र सूर्य तोपर्यंत तिच्या हातावर महादेवाची पिंड देवी अहिल्याबाई होळकर तुमच्यात जन्माला आली. किती मोठ्या जगाला सावली देणारे शंकर, जगाला सावली देणारे शंकर, त्या शंकराला सावली द्यायचं काम देवी अहिल्याबाई होळकरांनी केलंय. तुमच्यातली माय माझ्या माई नव्हती. या महाराष्ट्राच्या, या भारत देशातली स्त्री आहे, भारत देशातली स्त्री आहे. काय व्याप्ती असेल कल्पना करा. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. ज्ञानोबराय तुकोबरायांना जन्म तुम्ही दिलाय. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, चुका करता कामा नये. हे म्हाताऱ्याला सांगतो, सून स्वयंपाक करीत असताना नातवाचा डबा भरी जा. सुंदर स्वयंपाक करायला नातवाचे सॉक्स द्या, त्याचे बुटं द्या, त्याचे बंद लावून द्या, त्याची पेन्सिल द्या, त्याचं दप्तर द्या. सून स्वयंपाक करायला ही तुळशी येडे घालायची. आणि मग म्हणती महाराज आमचा नातूलय खराब निघला, तू या अंगावर ट्रॅक्टर घालायला पाहिजे त्यानं. त्याची माय स्वयंपाक करत असताना तुला डबा भरून द्यायला काय हरकत आहे. नातवाला शाळेत पाठवायचं आणि मग 1 तासभर हरिपाठ वाचायचा म्हातारीनं. 1 घंटाभर तुळशीला येडे घालायचे. नातवाला सजून शाळेत पाठवणं हेच हरिपाठी तुमचा, हेच तुमचं तुळशीला पाणी घालणं. पण तुम्ही नेमका हातचा होकीत आणि गणिताचा ताळाच बसन करायली. त्याची माय भरीन न तीच. अरे तुला पोरग झाल्यामुळं ती आली. तो पोरगत नसतं हो दिलं तर ती येत होती का. तुला तर आपले देव कमी पडल्यावर तू सायलानी बाबा पस्तूर गेलीस. पिराला बोकडे कापलेस पोरं होण्यासाठी, तवा दुसऱ्याची पोरगी तू हेत आली ना. जो संसारात नीट वागतो का त्याला परमार्थात येण्याचा अधिकार आहे. जो संसारात नीट वागत नाही का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा नाही. आळंदीच्या मालकांचं वाक्य, ज्याची आहिकची धन नाही त्याचे परत्र पुस शिकाय. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही तो चिंतामणीच्या सडकावर काय नीट चालणार आहे. कुटुंबातल्या लोकांना संस्कार द्या माझ्या माईंनो. आपल्या भारत देशाचं स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. कुटुंबातल्या लोकांना संस्कार द्या. मुलांना सांगतो लक्षात घ्या, महाराजाच्या पिशव्या वागितीत काही काही भडवे. एक भडवं माझ्यासोबत आलं, मला तुमची पिशवी वागितो. मला नंतर कळालं माईला बोलत नाही. म्हणलं गाडीतून खाली उतर, तू ह्या पापानं मी गाडी उलतन. जो माय बापाला नीट बोलत नाही अशा नालायकाला कुठल्याच महाराजांनी सोबत ठेवायचं नाही. त्या महाराजाला पाप लागेल. महाराजाच्या सोबत जर कोणी कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यानं एक विचारायचंय, माझ्या देखता आईला फोनवर बोल. आईला विचार जेवलीस का माय, बाबाला विचार बाबा जेवलात का. आणि इतकं जर आपल्या देखता जो मायबापाला विचारित नसेल तर त्या नालायकाला त्याची गाडी असली तरी आपण त्याच्या गाडीत बसायचं नाही. त्याच्या पापानं महाराज भ्रष्ट होईल. कारण पाप करणाऱ्याला सानिध्यात ठेवलं. दोघाशी पतन सारी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिकेशी. पाप लागते सज्जनांनो. आई वडिलांची सेवा सगळ्यात मोठी सेवा आहे. नालायक मारले. नालायक राजाला मदत करणारी होती. कोण नालायक राजा? ज्यानं परस्त्रीचं हरण केलं तो नालायक. 14 लोक पापी आहेत. 14 लोकायला चौकात मारा पाप लागत नाही, पुराण सांगते. कायदा पण सांगते. पण कायद्याचं काय झालं माहितीये का, आपलं झऱ्यात पाणी. हो, ज्याच्यावर गुन्हा झालाय ते मरत आहे आणि ज्यानं गुन्हा केलाय नाही फिरत नाही, ते मस्त पिंजऱ्यात काजू खातंय. हो, शेवटी शासन कजरत आहे. याची माती कुठे इथं करा, मग घरी घेऊन जा. न्यायशास्त्र केलं गौतमानी. त्याच्यातला हस्तिकविटन्य नावाचा एक न्याय, याच्यातला अर्धा न्याय जर आपल्या कायद्यात आला तर परस्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. कायद्याची चौकट आहे, कायद्याची चौकट आहे. 3ऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. न्याय. 14 लोकांना कधी मारलं तरी पाप लागत नाही. त्याच्यापैकी एक रावण होता. पैशावाला किती होता सांगितलं. एकाही आमदारानं त्याच्या पुढे फॉर्म भरायचा नाही. कोण्याच मंत्र्यानं त्याच्या विरोधात फॉर्म भरायचा नाही. अहो, पैशानं तर मोठा होताच. बायका 80,000 होत्या. कोणाला मतदान आणतील त्या? तुम्हाला का? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू.
मग ज्याच्या बापानं 80,000 केल्या पोराने कितक्याला केल्या असतील? सासरे 80,000 होते. सासा सांगता येतील का रावणाच्या? कोणी हातवरी करा बरं, रावणाला सासा किती होत्या? जावायनं 80,000 केले म्हणलं, सासऱ्याला 11 असतील. कोणाला मतदान हाणते सरपंच? त्या पाया पडायचीच गरज नव्हती त्याला, पाया पडायची. पण एकच मार्क चुकला, परस्त्रीकडे पाहिलं. संप्रदायातल्या लोकांनी युवराज जीव गेला तरी हरकत नाही, पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावा. त्या पक्वाद्यानं, त्या गायकानं, त्या कीर्तनकारानं तर लोकांचं पाया पडून घ्यावा. ज्याच्या दृष्टीत पाप आहे त्यानं लोकांचं पाया पडून घेणं, त्याची पूर्वज नरकाला जातील. आणि त्या नालायकाला बोलून तुम्ही दक्षिणा देणं, तुमचं गाव सुद्धा कुपाटी लागल. अभ्यास कमी असला तरी चालेल, पक्वादाचे कमी बोला असू द्या, एखादा स्वर कमी असू द्या, 4-2 श्लोक महाराजाला कमी येऊ द्या, पण त्याचं आचरण गोड असावा. अशी आचरण गोड असलेली माणसं जर संप्रदायात आणली, त्यांना अनुमोदन दिलं, तर गावाला पुण्य लागत असते, भंगाऱ्यांना नाही. रावण हा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस होता राजा. मग अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला मदत करणारे खरा आणि त्रिशरा दूषणे होते. यांना मारण्यासाठी मदत केली कोणी? महर्षी. कोणी समुद्र पेलता? अगस्तीने. मग अगस्तीला जेवायला घरी बोलिलं, औपचारिकता आहे ती. जेवायला बोलिलं घरी. जेवायला बोलिल्याच्या नंतर आता तिथं देवाच्या घरचं जेवण म्हणल्यावर काय बघायचं काम आहे? आपल्या इथं पदार्थ मोजता येत नाही, तिथं जेवायचं होतं. जेवण आटपलं आणि महर्षी अगस्तीनं पाणी मागितलं. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, ज्यानं एका घोटात एक समुद्र प्याला. समुद्र किती येतं? 7 घोटात तहान जाती का? प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, म्हातारा आपलं फजिती करतंय. प्रभू रामचंद्राने हात जोडून सांगितलं, बाबाजी आता जेवण देतोय, पण पुढच्या अवतारात पाणी पाजतोय. नवल सांगायला, आता जीव घालतोय आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतोय. नवल क्रमांक 2. आपल्या शेखरबुवा आपल्या वेळेत जितके सांगताय तितके सांगण्याचा प्रयत्न करतो. दुःख एका गोष्टीचं वाटतं, हे उन्हात येतं. पुढच्या वर्षी बाहेर कीर्तन जर ठवाचं असेल, कोणाचं ठो, माझं घ्यावा असंही नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, मी काय मागं लागत नाही, पण 4-2 मंडप सरपंच देत जा, चांगलं होईल तुमचं बी. विठाला तुमचा सगळ्यांचा म्हणजे नाईलाज होता. मधात माणसं बसत नव्हती. मधात ते फुल झाले ना आता, काय त्याला मधात कीर्तन ठुलं तरी मधात बसत नव्हती, आणि बाहेर ठुलं तरी बसत नव्हती. काय नाही, हे करणं गरजेचंच होतं. महाराज माफ करा, पुढच्या अवतारात मात्र जीव घाल. लक्षात ठेव रामा, नसलं पाणी पाजता येत तर नको पाजू, पण हो म्हणू नकोस. जी पाजतो पुढच्या अवतारात. पुढचा अवतार द्वापार युगातला कृष्ण अवतार. दरवर्षी गवळी इंद्राची पूजा करायची. इंद्र पाऊस पाडीत होता ना. इंद्र 33 कोटी देवाचा राजा आहे. आपल्याकडे मंत्र्याला किती पद असतात? एखाद्या मंत्र्याला एकच पद असते ना. लयच वरच्याच्या जवळचा असेल तर 2, आणि वरच्याच्या जवळ असून लय लागट असेल तर 3. 10-5 पद ती एका मंत्र्याला नसतात ना. एकाच मंत्र्याला 222 पद. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याच्यातले 2 पद सांगतो. त्यानं सही केल्याशिवाय गिरगावचा बाळ्या मरत नाही. वरून यमधर्म फॉर्म टाकतो, नाव वाचिलं गिरगावचा बाळू. भोगावती नावाच्या गंगेचं पाणी आणलं, त्याची लाल अक्षरातली शाई केली आणि सही करून टाकली. उद्या दुपारी ठीक 12 वाजता बाळ्या गेलाच पाहिजे. 12:30ला निरोप येतो व्हॉट्सअपला, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज. मी दृष्टांतापुरतं सांगायलो, आणि आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती. तुमचे बटणं का गवसायला नाहीत का इंद्राला? तुमचे लोखंडाचे बटणं आहेत का? तुमचे दबायचीच नाही का आम्हाला? दुसऱ्यावर घेतली की खसखसच पिकती तुमची. असो, हे काम इंद्राच्या हातात आहे. वरुणाने फॉर्म आणला, ह्या भागात पाऊस पाडा, इथं खंडवृष्टी करा, इथं गारा पाडा, इथं नुसतं पीक उगू द्या, शेंगा लागू देऊ नका,
कापसाला बोंड नाही लागले पाहिजे, सोयाबीनला शेंग नाही लागली पाहिजे, तुरीला शेंग नाही लागली पाहिजे, हिरवं तर मस्त दिसलं पाहिजे. सध्या तेच वातावरण आहे, नुसतं हिरवं, पालाच नुसता, कशाचा काही मेळ नाही. हेही खातं त्याच्याकडे आहे. असे 222 खाते ज्याच्याकडे त्याला इंद्र म्हणतात. आणि या इंद्राची पूजा करायची गवळी. पंढरपुरातल्या मालकाने द्वापार युगात इंद्राची पूजा करणं बंद केलं. इंद्रानं 6 चुका केल्या. त्याच्यातली एक चूक होती, न्यायशास्त्र ज्याने केलं त्याला गौतम म्हणतात. दुष्काळात ज्या बाईनं साळी पेरल्याच्या नंतर 3ऱ्या मुडानात तिफन गेल्याच्या नंतर 1ल्या मुडानातल्या साळी भात कापायला येत होता, इतकी तिच्या हातात ताकद होती, तिनं समाज जगवला. अशी पवित्र 222 स्त्रियापैकी सुंदर स्त्री होती अहिल्या. तिच्यावर अन्याय केला. एक पाप एक पाप एक पाप, 6 पापापैकी एक. बाकीचे 5 काय होते? घरी गेल्यावर बघा, गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. शहाण्या डॉक्टरनं सगळ्या गोळ्या एका चक्रात नाही दिल्या पाहिजे, दवाखाना ऐकावं लागतो. म्हणून त्यानं खाली चिठ्ठी लिहून द्यायचं, परवाला पुन्हा भेटायला या. मी त्याच्याकरता, तुम्ही मला बोलवा याच्याकरता मागत होत नाही, मी तुम्हाला याच्याकरता मागत होतो काही वाक्य. तुम्ही इतके हुशार व्हा, तुम्ही इतके हुशार व्हा, आमचे नीट कीर्तन करतील. तुम्ही जर काही हुशार नाही झाले, लक्षात नाही घेतलं तर आमचे काही सांगतील. मला एक वाटतंय, शिंहानं कोल्ह्याला बोच करल्यावर काय नाही, पण कोल्ह जर शिंहाला बोच करून जात असेल तर मला असं वाटतंय सिंह पांचेटच आहे. मग भंगिरे भुंगिरे जर तुम्हाला फसून जात असतील तर तुम्ही सिंह असून बी कोल्हेचेच समजायचं. विठाला बंद केली इंद्राची पूजा, पूजा केली गोवर्धनाची, भूमीची पूजा सांगितली. का काळ्या माईची पूजा करायची? त्याचं कारण सांगतो. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, मला तुम्ही वरी बशिले, ज्ञानोबाराय तुकोबारायचा सेवक आहे मी, म्हणून बोलतोय. माझा अधिकार नाही तुम्हाला बोलायचा. तुम्ही एवढे श्रीमंत माणसं आहात, 100 गिरगावकर तुम्ही ऊस तोडायला ठोतान, एवढे मोठे आहात तुम्ही, एवढे मोठे. पण एक सांगतोय, लक्षात ठेवा, काळी माय किती पवित्र आहे. या देशात इथून पुढे ज्याच्याकडे ईदभर सातभारा असेल तो माझ्या भारत देशातला राजा असेल. पाया पडतो, तुमच्या सातबारा कमी करू नका. मोठ्या मोठ्या भयावह शहरातले लोक तुमच्या सातबारांच्या पाठीमागे आहेत. गुरुजीवरी ऐकून सांभाळा, सांभाळा, मुठभर माती सांभाळा राजांनो, सांभाळा. मी छोटा माणूस आहे, मी फार मोठा नाही, मराठवाड्यातला एक साधा माणूस आहे, साधा माणूस आहे, पण सांभाळा जमिनी सांभाळा. मागच्या नवरात्रीमध्ये 70 रुपये किलोनं घट मांडायला माती घेतली संभाजीनगरमध्ये आमच्या पाहुण्याने. नवरात्रीतला घट मांडायला 70 रुपये किलोनं काळी माती घट मांडायला घेतली. सरपंच घट मांडायला. शहराच्या बाहेर माती फुकट भेटन, पण ढवळ्या कोंबड्याची पक आहेत तिच्यात. कसा घट मांडता तुम्ही? 70 रुपये किलोनं दादा माती, 70 रुपये किलोनं, 70 रुपये किलोनं. माझ्या लहानपणी तिरंगा झेंडा कोणाचा? 70 कोटी लोकाचा. आता तिरंगा झेंडा कोणाचा? 135 कोटी लोकाचा. माझ्या लहानपणी जमीन भारताला किती होती? आता जमीन दुप्पट झाली? नाही नाही. तुमच्या लहानपणी गाव किती मोठं होतंय, आता कुठं गेलंय? किती वापलं सिमेंटाच्या डोंगरायनं, किती भूखंड कमी झालाय. लक्षात ठेवा सज्जनांनो, 5 क्विंटल सोनं असेल, 10 क्विंटल चांदी असेल तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नाही. याच काळ्या मातीतले मोती काढावं लागतील, याच काळ्या मातीतले, आणि त्याच मोत्यावर आपल्याला जगावं लागेल. तिचं पूजा करत जा, तिला माय म्हणत जा. विश्वातला प्रत्येक व्यक्ती त्या मोत्यावर जगतोय सज्जनांनो, लक्षात ठेवा. आणि त्या काळ्या माईची पूजा केली द्वापार युगात. शेतकऱ्यांना दाखवून दिलं, अरे मस्तारडेलीची पूजा काय करता? इंद्र हा मस्तारडेला राजा होता. म्हणून माझ्या देहूतले मालक एका ठिकाणी एका बाईला म्हणले, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. वरी नालायक लोक होते, नालायक लोक होते, नालायक. त्याच्यापैकी संध्याकाळी प्रकाश देणारा एकानं नालायकपणा केलता. ज्या महाराजाकडे शिकला त्या महाराजाची पत्नी हरण केली, चंद्र. म्हणून थोत्तर काळ झालंय, म्हणून थोत्तर काळ झालंय. अहो, आचरण भ्रष्ट लोकांना कुठंच किंमत नाही, कुठंच नाही. फक्त वेळ लागतोय,
वेळ लागतोय त्या वेळेनं बरोबर आपटत असतात. म्हणून कधी पण माणसाची भूमिका रेल्वेच्या मुंडक्यासारखी असावी. ती रस्ता सोडित नाही. भारीची गाडी आहे पण कटा हाणायला हे मेलन 7-8 मारले. प्रांजळ असलं पाहिजे माणसाचं. पण असो, भूमातेची पूजा केली. त्याच्या सहचरांनी सांगितलं, यावर्षी गवळ्यांनी आपली पूजा केली नाही. गोकुळातले गवळी त्यांनी गोवर्धनाची पूजा केली. इंद्राला राग आला. प्रमाथी नावाचा वरुण पाठीला. वरुण 7 आहेत. वाची जा ओ, वाची जा, पाच जा, आपलं पाच जा. मराठी भाषेचं ओरिजिनल नाव सांगता येईल काय? तर मराठी भाषेचं ओरिजिनल नाव काय? कुठं राहता तुम्ही? महाराष्ट्रात. कधीपासून सप्ताह चालू आहे तुमचा? एखादा मराठीत MA केलेला कोणी आहे इथं? मी 7वी पास आहे. मराठी भाषेचं ओरिजिनल नाव आहे देवनागरी. विठाला विठाला मला एकदा मलेरिया झाला असं डॉक्टर म्हणले. मला काय कळणार आहे? तोंडाला चव नव्हती, अंगाच्या वरून ताप येऊ लागली. ताप वरूनच येत असते ना, आतली काय कळणार आहे? अंगाच्या वरूनच ना. त्याने एक पिन घेतली ना, असं बोटाला टोचल्याबरोबर रक्त काढलं, काचाला ते रक्त लावलं, मशीनमध्ये घातलं. ते म्हणले मलेरिया झाला, 24 गोळ्या 6 इंजेक्शन घ्यावं लागते. म्हणलं साहेब पैसे रुपये नाही. चिखलाव पाऊस पडला. म्हणजे आम्हाला लोक संध्याकाळी पाकिट देते आणि डॉक्टर म्हणला तुमच्याकडून घ्यायचं नाही. चिखलावत पडला पाऊस, गरज नव्हती तिथंच. बाकीच्या पैसे सोडी तू डॉक्टर. मला म्हणले नाही गरज नाही. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, द्या इंजेक्शन. 2च दिले, दुखले नाही. म्हणलं 6 द्या, रिॲक्शन येऊन मरताना. आज 2, उद्या 2, परवा 2. म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलत नाही. नाही म्हणले आपला हातच असा नरम आहे. आपल्या जिल्ह्यात माझ्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही. आपल्या हाताने इंजेक्शन दुखतच नाही. हॉस्पिटलच्या बाहेर गेल्यावर कळालं दुखलं कसं काय नाही. कष्टातच टोचलं. अंगात टोचलत नाही ना, धोत्राच्या कष्टातच आणलं ना, कसं दुखन? असा डॉक्टर असल्यावर गुण येत असतो का? इथून सुरुवात आहे आपली. देवनागरी भाषात माहित नाही. विठाला प्रमाथी नावाचा वरुण पाठीला. या वरुणानं अकाली पाऊस पाडला. रोहिणी नक्षत्राच्या अगोदर टीव्हीवर रेडिओवर बातम्या येत असतात. मोसमी वारे आता केरळपर्यंत आलेत. मोसमी वारे आता समुद्राच्या तीरावर आलेत. मोसमी वारे आता कुठपर्यंत अमक्या अमक्या ठिकाणी आलेत. म्हणजे हा पाऊस नीतितुल्यातला पाऊस असतो. आणि नीतितुल्य मोलांडून पडलेला पाऊस त्याला अवकाळी म्हणतात. शास्त्राच्या भाषेत त्याला अकाले. अकाले वर्षतम मेघम. आणि अवकाळी पडलेल्या पावसानं मग ढगफुटी होणे, मुसळधार पाऊस पडणे, याला अकाली म्हणत असतात. अकाली हे चांगल्यापेक्षा नुकसान जास्त करते. ज्वाऱ्या लवंडवणं, गहू लवंडवणं, गव्हाच्या वंब्या पाडणं, कांद्याची नासाडी करणं. सगळी पात इथं कांदे लावले होते असं कळतच नाही. सगळ्या गारगुंडानं पात सरी चुरा करून टाकली. तहसीलदार म्हणले इथे कांदेच नव्हते. मी म्हणलं साहेब जरसं बोटानं उकरानं खाली असतो कांदा, वरी नसतो. तुम्हाला तहसीलदार परीक्षेत पास कोणी केले मला त्याला दाखवा, त्याला असा आणतो. अरे गारानं कांदे, आता कांद्याची पात नाजूक असते ती. सगळ्या गारगुंडानं सगळी चुरा झाली ना ती. म्हणलं साहेब जरशे बोटं भरू द्या, कारण यात मातीतले गहू खाता तुम्ही, भरू द्या तुमचे बोटं थोडे भरू द्या. मग आम्हाला 47,000 रुपये निधी आलता. मग द्याला तितकं बोललं नसतं तर 27 रुपये बी देत नव्हता तहसीलदार. कसं जायचं तिथं? म्हणलं साहेब सॉक्स आणि बूट काढून जावं लागेल, नाही तर बूट मधात गुतला तर निघणार नाही. गाडीत ठेवा बूट, चला तिथपर्यंत. आम्ही कसे चालत होत, चला ना तसे. आले तिथं, मग जमलं ते. तुम्हाला एक सांगू का? क्षेत्र कुठलंही असू द्या, परोपकार करण्याचं शिका. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. मी नाही म्हणित तुम्हाला टाळं वाजवा, मी नाही म्हणित आमच्या पोराचा पकवाद ऐका, मी नाही म्हणणार या गुरुजी लोकांचं भजन ऐका. शिक्षक जर असेल त्यानं इमानदारीने विद्यार्थ्यांना शिकवायचं. एकदाही पंढरपूरला नाही गेला, एकदाही जरी काशीला नाही गेला,
तर 1 कोटी काशीच्या आणि पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. राजकारणातला इथं कोणी बसलेला असेल, एखाद्या गल्लीत पाणी नसेल, एखाद्या गावाला पाणी नसेल, एखादा बोर घे, ते पाणी त्या बोरला पाणी गोड लागावा, त्याची पाईपलाईन करावा, गावाला पाणी गोड भेटावा. गावाला पाणी जर व्यवस्थित गोड पाजित असेल तर 1000 सप्ते केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होते. 1000 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. कोण म्हणतंय तुम्हाला नुसती टाळच वाजवा? 1.5 एकर जमीन एका माणसाला, काबाड कष्ट केले, एका टायमानं उपाशी राहिलं, घरचं काम संपल्या, लोकांच्या हमाल्या केल्या, 25 एकर जमीन घेतली, पोट्ट एकटंच, लग्न झालं, त्या सफरचंदावाले गालाची शहाणी झाली जरा, तिनं नवरा बागलात दाबला आणि मायबापापासून लांब नेला. अगोदर नवरा मुठीत घेत असते, गाण्यात सांगितलं, नवरा माझ्या, पुढचं नाही म्हणायचं गुरुजी, आणि मग मुठीत घेतलेला बागलात दाबायला सोपा असतो. हे कंटुल्या तिने दाबला, 25 एकर जमीन कमिली बापानं लोकांची तर चाकरी करून. 25 एकर कशाला कीर्तन म्हणतेत? नुसतं कीर्तनकाराच्या पुढं, भागवतकाराच्या पुढं बसून मुळमुळ रडायचं, एखादा प्रसंग ऐकल्या आणि घरी गेल्यावर मायबापाला त्रास द्यायचा. त्याच्या इतकं पाप जगात दुसरं कुठलं नाही. 25 एकर जमीन कमिली. पुण्य कशाला म्हणतेत? गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या कानावर गेलं आणि तो व्यक्ती त्या मुलाकडे गेला आणि सांगितलं, अरे बापाची परिस्थिती पाहिली रे तू, या घरचा काम आटपल्याच्या नंतर 200 पोतेची ट्रक खाली केली रे तुझ्या बापानं, पाठीला केस राहिला नाही रे बापाच्या. हे पांढरं शुभ्र धोत्र तुझा बाप कधी नेसला नाही रे. काय काबाड कष्ट केलेत रे तुझ्या बापाने. हे तुझ्या आईनं दुसऱ्याच्या भुरक्या कुठल्या रे, भांडी केली रे तुझ्या आईनं, तवा 1.5 एकरची 25 एकर जमीन केली. अरे काय लागतं रे मायबापाला, नाव होईल रे तुझं. त्या माणसाचं ऐकलं, बायकोला सांगितलं, तुला मी लागत असेल तर मला माझे मायबाप लागतेत. आणि चांगल्या माणसाचं ऐकून मायबापाला सांभाळायला सुरुवात केली. ज्यानं ह्या पोराला समजून सांगितलं का, त्यानं 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. नाही म्हणला मी इळभर भजन करतो आणि दुसऱ्याचा हरभर उपटून आणतो. गेलं ना हरभऱ्यातच भजन सगळं. काय करायचं तू भजन करून? दुसऱ्याचा हरभर उपटायला, ऊस दुसऱ्याची मोडायला, मका दुसऱ्याची कापायला. चांगलं वागण्यासारखा परमार्थ जगात दुसरा कुठला नाही. चला, इंद्राने अवकाळी पाऊस पाडला, इथपर्यंत आलतो ना. नवल सांगायलो, नवल शेखर बुवा 12 वाजल्यावर सांगा, न काम म्हशीच्या वघारावानी हे रोटीला लागल्यावर दूध सोडून देते. एवढे असू नका. वघाराचं कीर्तन ऐकणारे कोण? पण मला वघारू म्हणले ते खुश झाले ना. मग वघाराचं कीर्तन ऐकणारे विडाला प्रमाथी नावाचा वरून पाठीला अवकाळी पाऊस पडला. शिळावर शल्या धारे मेघ जो खडाडीला, शिळावर शल्या धारे रक्षिले गोकुळवो, नखी धरी लागिरी निर्भय लोकपाळ अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. धार 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 पाऊस सुरू झाला. ज्येष्ठ गवळ्यांनी सांगितलं, खणया वाचत नाहीत आपण. काय झालं बघ, झाडाच्या पाण्यात धाड 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 आदळायल्यात, हाकेच्या अंतरावर पाऊस दिसतोय, भयानक तुफान आलेलं आहे. द्वारकेतल्या मालकानी, द्वापार युगातल्या मालकानी सगळ्याला सांगितलं, लावा काठ्या. येणे गिरी गोवर्धन उचलिला. नवल सांगतोय, नवल 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 नवल. कडेवर कधी बी लक्षात ठेवायचं, कीर्तनकारांनी कडवं सोडायचं नाही. कीर्तनकार कडवं सोडून जर कोणीकडे भैकत असेल तर समजायचं खताच्या ढिगलावरलं झाड आहे. आढाव झाड आढाव, कडवं नाही सोडायचं, पाप लागत असतं अभंगाचं.
पर्वत उचलला, सगळ्यांनी काठ्या लावल्या, भगवंतानं करंगळी लावली. काय बाकी शंका आली असेल ते बाग सोडून द्या, आपल्याला फक्त नवल बघायचं. पाऊस इतका पडत होता, हत्तीच्या सोंडेसारख्या धारा. आता आपल्याकडे कधी कधी बातम्या येतात, तिकडे मुसळधार पाऊस पडला आणि मोटरसायकलच्या इंजिन खालची माती भिजली नाही. म्हणजे पाऊस मोजता येतो का? ते पिऊन म्हणत होतं ना, त्यानं पिऊन लिहिली बातमी. पिऊन 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 अक्कल असावी. मुसळधार पाऊस कशाला म्हणत असते? पुराणाच्या इतिहासानुसार सांगतो मी. एति शुंडा दंडे भयम एकाम एकादशनितायम. हत्तीच्या सोंडीतला 11वा भाग म्हणजे मुसळ. मुसळासारख्या धारा पडणं म्हणजे पत्राचे दुर्णे होणं, आणि पन्हाळाचं जिथं पाणी पडतंय त्या पन्हाळाच्या पाण्याचा खड्डा तयार होणं आणि त्याच्यात 14व्या घरीनं आंघोळ करणं. तुमची इथली वगार पाहिली जगर बा, तुमची बी मागं बांधलेली वगार होती, 2 दिसल्या मला. चांगल्या होत्या मारवाडीवादी, गुजराती, तिकडच्या जाफरी वगैरे नाव आहेत ना त्यांना, मारवाड देशातल्या म्हशी चांगल्या होत्या, गोड होत्या. तशा वघारी 14व्या घरीनं आंघोळ करणं त्याला म्हणतात मुसळधार. बैलाचं एक शिंग भिजलं आणि एक कोरडं तरी मुसळधार. कळालं पाहिजे त्याला. एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस, 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. मी सांगत नाही, पुराण सांगते. आणि तुम्हाला जर पुराण आवडत नसेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. गिरगाव करायला कशाला तुझ्या? मी तर लिहिलंच नाही, आमची काय जहागिरी थोडीची. आणि पुराणाला मानावं का लागतं माहिती आहे का? माझ्या देहूतल्या मालकाने मानलंय. पाहावे पुराणी विचारून तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी, पाहावे पुराणी विचारून. देहूतल्या मालकांचं वाक्य. शक्यतो तांदळेश्वराची कृपा बरी आहे बरं का, शिराळ पडय तस काय व्हालंय. जाज्वल्य देवस्थान आहे, हो जाज्वल्य देवस्थान आहे. ह्या मालकावर निष्ठा ठेवा, कशाचीच कमी पडू देणार नाही. त्याला चाका हाणतान, त्यांना चांगल्या चाका हाणलेत. आपली आहेच काय कथा. त्यानं बरं केल्यावर रावणाला 7 कोटी घरं सोन्याची दिली ते, आणि त्याची अवकृपा झाल्या एका वानरानं त्याच्या दाढीन मिशा जाळल्या. कोण होतं ते वानर? याचाच अवतार होता 11वे रुद्र. येऊनी जन्मला अमरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. येऊनी जन्मला अमरकट, वानर होतं. एकाच वानरानं दाढीन मिशा जाळल्या. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, किंवा येणे जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. या मालकावर ध्यान ठेवा, ते तुमचं ध्यान ठेवील. 14 समुद्रा इतकं पाणी पडलं, काय करावं? गवळ्याने सांगितलं, कृष्णा अरे आपला जरी प्राण वाचला, अख्खं गोकुळ वाहून चाललंय, अख्खी जमीन वाहून चालली, काय खाचं रे? भगवान म्हणले काळजी करू नका. आवाज दिला, गुरुवर्य. कोण गुरुवर्य? महर्षी अगस्ती. धावत या, मागच्या अवतारात जीव घातलं होतं, आता पाणी पाचतोय. आणि तो म्हाताऱ्यानं वंजळ लावली. 14 समुद्रा इतकं पाणी पडत होतं. 7 दिवस 7 रात्रा, 7 दिवस 7 रात्रा पाऊस. तितकं पाणी पित राहिले. आणि मग म्हाताऱ्यानं चुटकी वाजिली, इंद्रा शानपणा करू नको, हे तुला ऐकत नाही. तू कशाला याच्या नादी लागायला? हे तुला कसं ऐकन रे? आणि मग अगस्तीचं ऐकून इंद्र थांबला. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जीव घातलं, 8व्या अवतारात गोकुळ वाचिलं, आणि प्राप्त झालेल्या पाण्यानं अगस्ती तृप्त केला. म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, 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 नकळे कानोबाचे कोडे. हो नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, हो हो नवल केवडे केवडे, 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 नवल केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे,
नवले मालकाच्या जीवनातलं. लग्न इटेवरच्या मालकिनीचं एका नालायक व्यक्तीसोबत लग्न ठरलं. तो नालायक होता शिशुपाळ, निंदा करणारा होता. तुम्हाला एक सांगू का, कृतीत पाप करणाऱ्यापेक्षा निंदा करणाऱ्याचं पाप जास्त वाढतंय. काय गरज आहे आपल्याला आपल्या घरचा निर्माण दुसऱ्याचे कपडे धुणं? काय गरज आहे का त्याच्याहून? साबणा आपल्या घरच्या, शॅम्पू आपल्या घरचा, निरमा आपल्या घरचा, आणि दुसऱ्याचे कपडे कुचित बसायचं. दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे दुसऱ्याची घाम धुतल्या इतकं पाप आहे. शिशुपाळ निंदा करणारा होता. नवल सांगायलो, जेवढे सांगता येईल तेवढे सांगण्याचा. 2500 येतं. 2500 3 महिने कीर्तन आहे का कौरक बी. माझसारखं येड विद्वान माणसं तर काळे गुरुजी किती सांगतील. वैनलगे सरपंच माझसारखा येडपड बाळ्या 2500 प्रसंग सांगेल भागवतातले. महाराज पुढे पुढे या या पुढे या या या. काय बोलावं यायच्या पुढे आता? आडत दुकानदाराच्या पुढे झाडून काय बोलायचं? घ्या दखून. आपण समजायचं आपणच 2 घंटे आडत दुकानदार. निंदेचं पाप सर्वात मोठं आहे. शिशुपाळासोबत रुक्मिणी आई साहेबांचं सोयरीक झाली. अवतार घेताना ठरलं होतं. आईसाहेबांनी एका सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्याकडे निरोप दिला. त्या महात्म्याचं नाव होतं सुदैव. ते तंबाखू खात नव्हतं, ते बिडीवडीत नव्हतं, ते गुटखा खात नव्हतं. किमान संप्रदायातल्या लोकांनी तरी हे व्यसन करायचे नाही. लोक आपल्या पाया पडतात. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्या पाया पडती. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला भातावर तूप वाढीती. याचा अर्थ असा नाही आपण फार शहाणे येतं नाही. आपण ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून आपल्याला किंमत आहे. एरवी तरी पुशे कोण, एरवी तरी पुशे कोण, पावे देवासाठी मान. युवराज पक्क सांग, पक्का सोडून दिल्या ऊस तोडता येईल का तुला? तू म्हण ना, तुम्हाला तोडता येईल का बाबा? त्याचं वय लहान असल्यामुळे म्हणणार नाही मला वासरू दे. कसं तोडता येईल वागा तुला बिन मला बी? मग आता इतका घाम निघन की घामाला कळणार नाही कुठून निघाव. आहे का नाही? होईल का नाही असं? हे दोघं आपल्याला हसायला यायला तोडता येईल का? कशामुळे किंमत आहे आम्हाला? संप्रदायात. म्हणून आचरण चांगलं ठेवणं गरजेचं आहे. नाही करायची निंदा कोणाची, गरज नाही त्या निंदेवर. शिशुपाळ निंदा करणारा होता आणि अशा व्यक्तीसोबत लक्ष्मीनं लग्न कसं शक्य? एक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन महात्मा, त्या महात्म्याकडं एक लहानसं पत्र गेलं महाराज. पत्र 18 फक्त 18 पत्र. त्याच्यातले 2 सांगतो. एक जगाच्या मालकिनीनं पत्र लिहिलं विटीवरच्या मालकाला, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला. आणि विश्वात अजून एका बाईनं पत्र लिहिलं, तिचं नाव होतं दमयंती. हिनं नलाला लिहिलं. 18तले किती सांगितले? बाकीचं एखादं सांगतं खालचं कोणा तिसरं कोणाचं होतं. तुम्ही भांगार यायची सांगता टी व्हीवर पेपरावर आलेले यायची. वाचा हे पत्र वाचा. अजून एक पत्र होतं महाराज. वंग देशाचा राजा, चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर लग्न झालं. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर पत्नी सापडली. ती या देशातल्या मानवी सिंहाची बायको होती. तो मानवी सिंह म्हणजे धुरंधर कर्ण होता.